हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या वैशाली पारिसे या यूट्यूब चॅनलवर. आता सकाळचे 9 वाजले. आज माझ्या सानूचा बर्थडे आहे. त्यांची तर झोप चालू आहे. पहा तुम्ही तिथे झोपलेले आहे दोघं पण. ते झोपले आहे म्हणूनच मी माझे सर्व कामं आटोपले आहे. माझी अंघोळ वगैरे सगळं तर झालं आहे. आता त्यांना थोड्या वेळानंतर उठवते आणि त्यांना अंघोळ वगैरे घालते. माहिती आहे का, ज्याची भीती होती ना तेच झालं. काल सानूला ना सर्दी, ताप वगैरे आला. रात्रभर ती झोपली नाही म्हणून मी तिला झोपून ठेवलेलं आहे. आणि माहिती आहे का, मला वाटतच होतं काय हिचा बर्थडेला काही ना काही होते म्हणून. सध्या तिची छाती कुरकुर करत आहे, तर मी तिला अंघोळ वगैरे तर काही घालणार नाही. पण गरम पाण्याने हातपाय वगैरे धुवून ना छान तयार करून देणार आहे. आणि मला पण थोडंसं बाहेर जायचं आहे, कारण सानूचे बाबा ना फर्स्ट शिफ्टला ड्युटीला गेलेले आहेत, तर ते 3 वाजेपर्यंत येणार नाही आहे. आणि 3 वाजता आल्याच्या नंतर केक वगैरे आणण्यासाठी त्यांना बाहेर जायचं आहे. आणि त्याचबरोबर ना यांच्या झोपेपर्यंत मला माझं सर्व आटोपायचं आहे. म्हणजे हे उठले की मला यांच्याच तयारी आणि यांच्याचकडे लक्ष ठेवणं एवढंच काम बाकी.
खूप साऱ्या जणांची गर्दी पाहून ना आधी तर काना खूप रडत होता. त्यांना ना फोटोशूट करू दिला ना नीट केक कट केला, काहीच नाही करू दिलं. पण सर्वजण गेल्याच्या नंतर असा ॲक्टिव्ह होऊन ना तिच्या दीदीसोबत ना फोटोशूट करत होता. लहान मुलांकडून काही करून घेणं ना खूप अवघड आहे. ना फोटो काढू दिले, सगळी मेहनत वाया गेल्यासारखी वाटत होती. पण ना नंतर तो असा ॲक्टिव्हपणा दाखवत होता ना तर थोडंसं फार बरं वाटलं की नाही. बर्थडे सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर ना सानूला डीजे लावून दिला होता. तर सानू मस्त ना अशी डान्स करत होती. व्हिडिओ शूट करायला तर नाही भेटले फार काही, पण थोडं बहुत जे भेटलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे एक व्हिडिओमध्ये. चला, माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.